So we are learning characteristics of algorithm, how one ideal algorithm should be. Okay, what are the characteristics? Algorithm should be clear, unambiguous. It should have well-defined inputs. It should have well-defined outputs. Finiteness, finite steps any algorithm should contain. Feasibility and language independence. These are the characteristics. Now we will see one by one every characteristic. Okay. Coming to first characteristic, algorithm should be clear and unambiguous. Means algorithm कसं असायला पाहिजे, क्लिअर असायला पाहिजे, कन्फ्युजन क्रिएट नाही व्हायला पाहिजे अल्गोरिदम वाचल्यानंतर. ओके, जेव्हा आपण अल्गोरिदम मधले प्रत्येक स्टेप वाचतो तेव्हा आपल्याला एक स्पेसिफिक इन्फॉर्मेशन मिळायला पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं रेसिपीज जे असतात त्यांचे स्टेप्स आपण अल्गोरिदम म्हणू शकतो त्यांना. जर रेसिपीज मध्ये एका स्टेप मध्ये मी फक्त लिहिलं की ऍड स्पाइसेस, मसाला ऍड करा त्या रेसिपी मध्ये, दॅट इज नॉट क्लिअर, राईट? मसाला मीन्स व्हॉट काइंड ऑफ स्पाइसेस वी हॅव टू ऍड. ओके, पर्टिक्युलर कुठला तरी मसाला मेन्शन करायला पाहिजे तिथे, अँड इट शुड बी व्हेरी क्लिअर फॉर द पर्सन हु इज एक्झिक्युटिंग दॅट रेसिपी, राईट? ती रेसिपी जे करणार आहे त्यांना ते क्लिअरली समजायला पाहिजे की नक्की कुठला मसाला, कन्फ्युजन कुठलाही क्रिएट व्हायला नको, क्लॅरिटी पाहिजे त्या स्टेप्स मध्ये. सो अल्गोरिदम लिहित असताना प्रत्येक स्टेप हे क्लिअरली डिफाईन केलेलं पाहिजे आणि स्पेसिफिक पाहिजे, जनरलाइज्ड वे मध्ये लिहायला नाही पाहिजे. ओके, सो एव्हरी अल्गोरिदम शुड हॅव ऑल स्टेप्स शुड बी क्लिअर अँड अनअम्बिग्युअस. The next characteristic is well-defined input. Okay, well-defined input means some algorithms may have some inputs and then it should be clearly defined, well-defined. तो इनपुट काय असणार आहे हे आपल्याला क्लिअर समजायला पाहिजे. जो अल्गोरिदम मध्ये मी इनपुट घेणार आहे तो नंबरच्या फॉर्म मध्ये घेणार आहे का, फॉर एक्झाम्पल आपण टेक्स्ट घेणार आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं स्टुडंट रिझल्टचा. जर आपल्याला रिपोर्ट कार्ड बनवायचा आहे, ह्याचा अल्गोरिदम जर आपल्याला लिहायचा असेल तेव्हा मला इनपुट काय असणार आहे, स्टुडंटचं नाव मी घेणार आहे का स्टुडंटचा रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर घेणार आहे. सो इट शुड बी क्लिअर देअर. ओके, कुठल्या वेनी आपण युनिकली त्या प्रत्येक स्टुडंटला आयडेंटिफाय करणार आहे. ओके, सो वेल डिफाइंड इनपुट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल रायटिंग एनी अल्गोरिदम्स. हे क्लिअर पाहिजे की इनपुट काय असणार आहे आणि कुठल्या फॉर्म मध्ये असणार आहे. इंटिजर, फ्लोट वगैरे तुम्ही शिकाल डेटा टाइप्स वेगवेगळे. तो डेटा टाइप कुठला असणार आहे तुमच्या इनपुटचा किंवा कशा प्रकारचा तुम्ही तुमच्या अल्गोरिदम मध्ये इनपुट घेणार आहे. ओके, नेक्स्ट इज वेल डिफाइंड आउटपुट. The algorithm must clearly define what output will be yielded and it should be well defined as well. तुमचा आउटपुट काय असायला, कुठल्या फॉर्म मध्ये तुम्हाला आउटपुट मिळणार आहे, तो आउटपुट प्रॉपरली डिफाईन केलेला असायला पाहिजे. सेम वे जसं मी तुम्हाला इनपुट म्हटलं. ओके, आउटपुट पण क्लिअर पाहिजे. सपोज रिपोर्ट कार्डचं आउटपुट तुमचं आहे की तुम्हाला फक्त पास फेल तिथं बघायचं आहे का, तुम्हाला ग्रेड्स बघायचे आहेत का, तुम्हाला पर्सेंटेज बघायचे आहे. ओके, आउटपुट, सपोज आउटपुट इज एनी वन ऑफ दिस की आयदर ग्रेड्स ऑर पर्सेंटेज. तर तुमचं वेल डिफाईंड आउटपुट, तुम्हाला काय आउटपुट मिळणार आहे ह्या अल्गोरिदम नंतर हे क्लिअरली डिफाईन केलेलं पाहिजे की तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे तुमची. तुम्हाला पर्सेंटेज मध्ये रिक्वायरमेंट आहे का तुम्हाला ग्रेड्स मध्ये रिक्वायरमेंट आहे किंवा दोन्हीही लागणार आहेत, मल्टिपल आउटपुट. ओके, सो क्लॅरिटी पाहिजे, वेल डिफाईंड आउटपुट्स पाहिजे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे की फायनाइटनेस. अल्गोरिदम शुड हॅव फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स. ओके, it must be finite, that is it should not end up in infinite loop or similar. Infinite loop म्हणजे काय, here right now you just understand looping वगैरे आपण सगळं शिकणार आहे प्रोग्रामिंग मध्ये. पण आता मोस्ट बेसिक वे मध्ये if I have to tell you की what is finiteness, same example, let us take one example only regarding students marksheet. Okay, students report card आपल्याला तयार करायचं आहे. तो फायनाइटनेस कसं सांगणार आपण, do I have to create the report card of n number of students? No, I must be knowing की मला किती students चा report card करायचा आहे. Okay, suppose we have 80 students in our class, so I have the criteria, this report card will be created only for these 80 number of students. So कुठे ना कुठे आपण मेन्शन केलेलं असतं की till we complete finding out report card for or percentage of all these 80 number of students. So it is some finite value, maximum 80 number of students साठी आपण हा अल्गोरिदम रन करणार आहे रिपीटेडली.
Okay, so it should have finite number of steps. It should end after that. Okay, here finiteness aim हे पण आहे की algorithm should end, त्याचा exit point पाहिजे कुठला तरी. Coming to next feature, which is feasibility. Okay, algorithm must be simple, generic, and practical, so that it can be executed upon the available resources. It should not contain some future technology or anything. Okay, ते अल्गोरिदम इम्प्लिमेंट करण्यासाठी फिजिबल पाहिजे. जे टेक्नॉलॉजी, जे रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यांचा उपयोग करून आपण तो अल्गोरिदम, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी यूज करू शकायला पाहिजे. ओके, इट शुड बी फिजिबल. जे पॉसिबल नाही आहे, जे अवेलेबल नाही आहे, त्या गोष्टी आपण अल्गोरिदम मध्ये ऍड करून ते अल्गोरिदम युजलेस आपल्याला नाही करायचं. ओके, वी शुड राईट सम फिजिबल अल्गोरिदम. Language independent. As I said before also, that any algorithm, whatever algorithm you have written, you can implement त्या algorithm साठी कोड तुम्ही कुठल्या पण प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज करून लिहू शकता. ओके, इट शुड नॉट डिपेंड ऑन, यू शुड नॉट कन्सिडर ओनली वन काइंड ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज आणि फक्त त्यासाठीच मी अल्गोरिदम लिहितो. नाही, अल्गोरिदम लिहित असताना यू हॅव टू मेक शुअर दॅट यू आर रायटिंग it, whatever algorithm you are writing is not language dependent. Okay, it should be language independent. Programming language कुठल्या तरी एका प्रोग्रामिंग लँग्वेज वर ते अल्गोरिदम बेस्ड असायला नाही पाहिजे. ओके, it must just plain, it should have just plain instructions that can be implemented in any language, and yet the output will be same as expected. ओके, कुठल्या पण प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये पण तुमचा अल्गोरिदम इम्प्लिमेंट केला त्याच्यासाठी कोड लिहून, तरी पण आउटपुट तुम्हाला प्रत्येक लँग्वेज द्वारे सेमच मिळायला पाहिजे. प्लीज बी ऑन टाइम. कौशिक कुलकर्णी. So these are the characteristics of algorithm. What are the characteristics? Just have a look at this diagram. One more thing I would like to mention here, whenever possible, wherever possible, have habit of drawing diagrams, hierarchies. Okay, pictorial representation in exam matters a lot. Be on time, Pratik Yadav. Okay, we are almost, we have completed characteristics and you're joining now. So this should not happen in any subject, any session. Okay, all of you, I want all of you to join on time. Please follow the discipline. Okay, to just summarize, what are the characteristics? All steps in the algorithm should be clear and unambiguous. It should not create any confusion whether to do this or that. It should be written very clearly. The next is well-defined input. Every algorithm should have proper well-defined inputs. Next is well-defined output. Okay, all algorithms should have properly defined outputs. Finiteness, that every algorithm should end. You should have some exit criteria. Okay, should have only finite number of steps. असं व्हायला नको की कुठल्या अल्गोरिदम मध्ये असे n number of steps लिहिलेत, which is not never ending. Okay, we cannot have infinite steps in any algorithm or infinite loops. Feasible, algorithm should be feasible to implement. Okay, असं नॉन प्रॅक्टिकल अल्गोरिदम नाही लिहायचंय आपल्याला की जे प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करता येणारच नाहीये सध्याच्या स्थितीमध्ये. ओके, फ्युचरिस्टिक अल्गोरिदम नाही लिहायचा. आता जी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, जे रिसोर्सेस अवेलेबल आहे, ओनली बाय युजिंग दोज वी शुड बी एबल टू राईट algorithm, and it should be implementable.